मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा। आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याचे टीकात्मक परीक्षण। म्हणजे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना एकूण जी 11 मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत, त्या 11 मूलभूत कर्तव्याला सुद्धा टीकाकारांनी सोडलेलं नाही आणि म्हणून त्या टीकांचा विचार या ठिकाणी करणे अगत्याचे आहे। सर्वप्रथम पहिली टीका या मूलभूत कर्तव्यावर झालेली आहे, ती म्हणजे ही मूलभूत कर्तव्य अंमलबजावणी योग्य नसलेली आहेत। तसेच या मूलभूत कर्तव्यामुळे केवळ नैतिक घोषणापत्रासारखी ती वाटतात। त्यांची अंमलबजावणी न झाल्यास कोणतीही शिक्षा देण्यात येणार नाही किंवा कोणती शिक्षा देण्यात येईल याची साधी तरतूदसुद्धा या मूलभूत कर्तव्यामध्ये किंवा संविधानामध्ये कुठेही आढळून येत नाही। म्हणजे टीकाकारांचं म्हणणं असं आहे की ही मूलभूत जी कर्तव्ये आहेत तिची अंमलबजावणी होणे शक्य नाही, कारण अंमलबजावणी अशाच गोष्टीची होत असते की ज्या गोष्टीला कायद्याचं संरक्षण आहे किंवा दंडात्मक पाठबळ त्या घटकांच्या पाठीमागे आहे किंवा त्या कलमांच्या पाठीमागे आहे। म्हणून मूलभूत कर्तव्याचं पालन जर केलं नाही तर कोणतीही न्यायालयीन तरतूद किंवा न्यायालयीन शिक्षा कोणत्याही व्यक्तीला होणार नाही आणि त्यामुळे मूलभूत कर्तव्याला मनावर घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसंच ज्या कलमांच्या पाठीमागे शिक्षेची भीती आहे, दंडाचं पाठबळ आहे, त्याच कलमाचं पालन हे नागरिकांकडून केले जात असते, असा टीकाकारांचा आक्षेप या ठिकाणी नोंदविलेला आहे आणि म्हणून ही मूलभूत कर्तव्य अंमलबजावणी योग्य नाहीत असं त्यांचं मत आहे। दुसरी टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे अनेक प्रमुख मूलभूत कर्तव्य यांचा समावेश या यादीत केलेला नाही। उदाहरणार्थ, कर देणे, सार्वजनिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या कार्यामध्ये शासनाला मदत करणे इत्यादीमुळे ही यादी अपूर्ण वाटते असं टीकाकारांचं म्हणणं आहे। या ठिकाणी जो एक्झाम्पल म्हणजे उदाहरणामार्फत जो विषय मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे कर देणे। म्हणजे टीकाकारांचं असं म्हणणं आहे की ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टीला कर्तव्यामध्ये स्थान दिलेलं नाही आणि विनाकारण इतरच गोष्टीला कर्तव्यामध्ये गोवून ठेवलेलं आहे की ज्या देशहितासाठी आवश्यक बाबी आहेत त्या बाबींचा विचार हा मूलभूत कर्तव्यामध्ये व्हायला पाहिजे होता। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे की टीकाकार हे दोन्ही बाजूंनी टीका करीत असतात। एकीकडे सांगायचं की अंमलबजावणी योग्य नाहीत आणि दुसरीकडे लगेच त्यावर टीका अशी करायची की महत्त्वाच्या मूलभूत कर्तव्याचा यामध्ये समावेश नाही। म्हणजे महत्त्वाची जी मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत ती त्यांना महत्त्वाची वाटत नाही। यानंतर तिसरी टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे यातील बरीच कर्तव्ये ही मोघम आणि संदिग्ध स्वरूपाची आहेत, त्यामुळे जोपर्यंत याचा अर्थ कळत नाही, स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी केल्या जाऊ शकत नाही किंवा योग्य रीतीने त्याची अंमलबजावणी होणार नाही, अशा प्रकारची ही टीका आहे। यामध्ये लक्षात घेतलं तर आपण जी आतापर्यंत 11 मूलभूत कर्तव्ये अभ्यासली यातील सर्व कर्तव्याचा अर्थबोध हा चांगल्या पद्धतीने होतो असं आपल्या लक्षात येते। अगदी सामान्य माणसाला कळून चुकेल अशा सोप्या आणि स्पष्ट शब्दात या मूलभूत कर्तव्याची शब्दांकित मांडणी केलेली आहे, परंतु तरीसुद्धा टीकाकारांनी त्यावर
कर्तव्य बोध होत नाही किंवा संदिग्ध स्वरूपाची आहेत अशा प्रकारची टीका केलेली आहे. चौथी टीका या ठिकाणी आहे की मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात केल्याने शासनावर कोणत्या जबाबदाऱ्या येतात याचा उल्लेख प्रकरणात केला नाही. म्हणून विद्यमान सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती यामध्ये जोपर्यंत आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत या मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी केवळ अशक्य आहे. अशा प्रकारची सुद्धा टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे टीकाकारांचं असं मत आहे की केवळ नागरिकांना कर्तव्यबोध किंवा कर्तव्याचं अनुपालन करण्यास भाग पाडू नये, तर शासनावर सुद्धा या माध्यमातून काही जबाबदाऱ्या येत असतात आणि त्या जबाबदाऱ्याचं पालन शासनाने केल्याशिवाय, म्हणजे दोन्हीही बाजूंनी कर्तव्याचं पालन केल्याशिवाय हे कर्तव्य पूर्णत्वास येणार नाही. अशा प्रकारचा हा आक्षेप किंवा परीक्षण, टीकात्मक परीक्षण या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्यक्षात जर विचार केला तर शासनावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत याचं मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून अतिशय सुव्यवस्थितरित्या आणि स्पष्ट स्वरूपात शासनावरच्या जबाबदाऱ्या किंवा शासनाची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत. फक्त त्याला मार्गदर्शक तत्वे हे नाव दिलेलं आहे, मार्गदर्शक कर्तव्य असं नाव दिलेलं नाही. म्हणून ही सुद्धा टीका या ठिकाणी व्यावहारिक वाटत नाही. मूलभूत कर्तव्याचं मूल्यमापन हा विषय या ठिकाणी समोर आलेला आहे टीकेच्या नंतर. जर या मूलभूत कर्तव्याचं मूल्यमापन आपण केलं तर 1919च्या वर्मा कमिटीच्या अहवालानुसार नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदीसुद्धा अस्तित्वात आहेत. फक्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. याचं उदाहरणही या ठिकाणी आपण देऊ शकतो की राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांच्या अयोग्य वापरापासून रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर दी एम्ब्लेम्स अँड नेम्स ॲक्ट 1950 हा ॲक्ट मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या ॲक्टनुसार राष्ट्रध्वज योग्य प्रकारे फडकविण्यासाठी भारताची ध्वजसंहिता तयार करण्यात आली आणि तसेच राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अनादर करणाऱ्या शिक्षेची तरतूदसुद्धा या 1950 ॲक्टनुसार करण्यात आलेली आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाची ही तरतूद मूलभूत कर्तव्याचं पालन करून घेण्यासाठीच निर्माण करण्यात आलेली आहे असं आपण या ठिकाणी ठामपणे म्हणू शकतो. यानंतर धर्म, वंश, जन्मजात, निवास, भाषा इत्यादी आधारावर नागरिकांमध्ये किंवा नागरिक समूहांमध्ये वैमनस्य किंवा शत्रुत्व निर्माण करणाऱ्या कृतीस शिक्षा देण्याची तरतूदसुद्धा फौजदारी कायद्यामध्ये आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्याला पाठबळ देणारे, मूलभूत कर्तव्याचं अनुपालन करून घेण्याची ताकद असणारे कायदे भारताच्या संविधानात नाही असं म्हणणं केवळ अव्यवहार्य आहे. कारण या मूलभूत कर्तव्यांमध्ये किंवा मूलभूत कर्तव्याचं पालन करून घेण्यासाठी जे काही कायदे, फौजदारी कायदे, दिवाणी कायदे निर्माण झालेले आहेत ते सर्व कायदे वेगळ्या ठिकाणी फक्त मांडलेली आहेत. त्याचा आधार वेळोवेळी हा मूलभूत कर्तव्याचं पालन करून घेण्यासाठीच होत असतो हे या ठिकाणी स्पष्ट दिसून येते. यानंतर राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारी विधाने करणे हा भारतीय पिन कोड सेक्शन 153A नुसार शिक्षापात्र गुन्हा आहे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता
भारत देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही कायम ठेवणं प्रत्येक भारतीय नागरिकांचं आद्य आणि परम कर्तव्य आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. परंतु राष्ट्रीय एकात्मतेला छेद देणारी बाब ही कायद्याच्या नजरेतून कुठंच सुटू शकत नाही. अशा प्रकारची कायदेशीर आणि दंडात्मक कार्य करणारी व्यवस्था किंवा तशा प्रकारचा पिनकोड, भारतीय पिनकोड सेक्शन 153A हा निर्माण करण्यात आलेला आहे. आणि या 153 म्हणजे 153A सेक्शननुसार, भारतीय पिनकोड सेक्शन 153A नुसार राष्ट्रीय एकात्मतेला ज्या ठिकाणी धोका देण्याचा कोणी प्रयत्न करेल, राष्ट्रीय एकात्मता ज्याच्या वर्तणुकीमुळे, बोलण्यामुळे किंवा लिखाणामुळे अडचणीत येईल आणि त्या व्यक्तीला शिक्षा किंवा दंड देण्याची तरतूद या 153A मध्ये करण्यात आलेली आहे, हे विसरता कामा नये. यानंतर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1962 नुसार जमातवादी सांप्रदायिक संघटना बेकायदेशीर म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात. म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1967 जो निर्माण करण्यात आलेला आहे, तो सुद्धा मूलभूत अधिकाराच्या संरक्षणात्मक कवच असल्यासारखा भासतो. कारण यामध्ये देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी ज्या काही जमातवादी आणि सांप्रदायिक संघटना आहेत, त्या जमातवादी आणि सांप्रदायिक संघटना की ज्यांच्या व्यवहारामुळं आपला देश, आपल्या देशाची एकता आणि अखंडता अडचणीत येऊ शकते, अशा संस्था, संघटना, जमातवादी प्रादेशिक संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार या अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1967 द्वारा प्राप्त झालेला आहे. म्हणून हे महत्त्वाचं आहे. धर्म आणि जात या संदर्भातील गुन्ह्यांना इंडियन पिनल कोड तसेच प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 अंतर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे धर्म आणि जात या बाबीवरून किंवा या संदर्भात जे काही गुन्हे असतील, त्या गुन्ह्यांना कायमचं संपुष्टात आणण्याकरता इंडियन पिनल कोड सज्ज आहे. आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्टसुद्धा 1955 मध्येच निर्माण करण्यात आलेले आहे. आणि त्यानुसार ॲट्रॉसिटी ॲक्टसारखे नवीन कायदेसुद्धा या कायद्या अंतर्गतच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे धर्म आणि जात या बाबीचा कोणीही गैरफायदा घेऊन कोणाची मानहानी अथवा कोणाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून हा कायदासुद्धा मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाचाच कायदा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 हा सुद्धा धर्माच्या आधारावर मत मागणे, धर्म, वंश, जात, समाज किंवा भाषा या आधारावर विविध वर्गांच्या नागरिकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे किंवा अशा गोष्टीला प्रोत्साहन देणे ही भ्रष्ट आणि अनैतिक प्रथा आहे. ती सुद्धा या 1951च्या निवडणूक कायद्यानुसार किंवा लोकप्रतिनिधित्व कायद्याने संपुष्टात आणलेली आहे. आणि अशा कृत्यामध्ये समाविष्ट झालेल्या संसद किंवा राज्य विधिमंडळ सदस्याचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकते. म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे. म्हणून मूलभूत कर्तव्याच्या अनुपालनाबाबत कोणत्याही प्रकारचं दंडात्मक भीती, शिक्षात्मक भीती किंवा न्यायालयीन संरक्षण नाही असं आपण म्हणू शकत नाही. अशा प्रकारे या विविध कायदेशीर तरतुदीच्या माध्यमातून सुद्धा मूलभूत कर्तव्याला संरक्षित करण्यात आलेलं आहे,
हे यावरून स्पष्ट होते. आजच्या या तासिकेमध्ये आपण भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची पूर्णतः सांगता या ठिकाणी करत आहोत. एकूण 4 तासिकांमध्ये आपण या मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास, या प्रकरणाचा अभ्यास केला. आपण सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणारी माहिती व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यावी. काही अडचणीचं, शंकांचं जर वाटत असतील तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी किंवा काही या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्याकडे जर असतील तर निश्चितच आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये असा अभिप्राय नोंदवून आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा अधिकार आम्ही आपणाला दिलेला आहे. अजूनही कोणी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.